हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाची आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 19 नोव्हेंबर 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे. सायंकाळी 5:29 पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आद्रा नक्षत्र आहे. दुपारी 2:56 पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, साध्य योग आहे. दुपारी 2:56 शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालव करण आहे. सायंकाळी 5:29 कौलव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:03 तैतिल करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:49 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 5:59 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरो शिव शिव शंभो रात्मय प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे आद्रा नक्षत्रे साध्य योगे बालव करणे संकष्ट चतुर्थी शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पते परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:56 आहे मित्रांनो. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्र. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 26 आणि 27. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 19 आणि 20. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 25 आणि 27. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 21 आणि 27. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 21, 25 आणि 27. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नसणार आहे. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 22, 23, 25, 26 आणि 27. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 21 आणि 25, 27. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 22 आणि 23. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मात्र या मासामध्ये मुहूर्त नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि आपल्या धार्मिक विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण कृपा करून स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्या मुहूर्तामध्ये
काही ना काही कमतरता असल्यामुळे आपल्याला त्याचा पूर्णपणे फायदा मिळणार नाही आणि धार्मिक विधीमध्ये बाधा येण्याची देखील शक्यता राहते मित्र. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो, चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे, विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि अपराह्नकाळी करायचे आहे. तेव्हाच आपली ही इतर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे आणि सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत दग्ध योग देखील आहे. हे दोन्ही योग मित्रांनो जनन शांतीच्या संबंधी आहे. जे काही नवीन बालक जन्म घेतील या वेळेपर्यंत त्यांची जनन शांती आपल्याला 12व्या दिवशी करायची आहे. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सगळे विसरून जातो मित्रांनो. तेव्हा याचा परिणाम बाळाच्या जीवनावर होऊ शकतो मित्रांनो. मित्रांनो, घबाड योग जो आहे तो सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत आहे. तर हा घबाड योग जो आहे याचा अनुभव आपल्याला चांगला येण्याची शक्यता आहे. कारण जे अशुभ योग आहेत ते जनन शांतीच्या संबंधी आहे. पण आपण जे काही काम कराल, कार्य कराल या 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत त्याचे फळ आपल्याला घबाडासारखे मिळण्याची शक्यता जास्त आहे. अनुभव घ्या मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता. पण पुढे चालून ते बंद पडू नये. बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळायची, कारण हा काळ प्रभावी काळ आहे राहूचा. त्यामुळे तो आपल्या कामात सक्सेस होऊ देणार नाही शक्यतो. इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गोचर शनी जो होता तो वक्री होता. तो आता 2 दिवस आणखी स्तंभी राहील आहे त्या स्थितीमध्ये आणि नंतर तो परवापासून मार्गी होईल मित्रांनो, पहिल्यासारखा. तसेच गुरु 12 ऑक्टोबर ते 7 जानेवारी 2025 पर्यंत वक्री असणार आहे. मित्रांनो, हे दोन्ही ग्रह जसे आपल्या कुंडलीला असतील त्याचप्रमाणे आपल्याला फळ प्रदान करतील, हेही लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुभकल्याणम. हरिओम शिवा. महादेव.